आज आमच्याकडे होती मम्मीची आवडती भाजी, ती म्हणजे भोपळ्याची भाजी आणि ह्याची रेसिपीसुद्धा एकदम सिंपल असतात. तर इकडे मम्मीने एक कांदो आणि 4-5 मिरची चिरून घेतलेले असत. त्याच्यानंतर फोडणीसाठी एक कढई घेतली आणि त्याच्यात टाकलं आणि जरासं तेल. तेल तापला की आपल्याक टाकूचा जिरा, मोहरी आणि कढीपत्तासुद्धा टाकू शकताय. त्याच्यानंतर टाकायचो बारीक चिरलेलो कांदो मस्तपैकी फ्राय करून घ्यायचो. त्याच्यात टाकायचे मिरची. तर आमका जरा जास्त तिखट लागतं म्हणून मम्मीने इकडे जास्त मिरची घेतल्या आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. त्याच्यानंतर टाकायचे भोपळ्याचे तुकडे जे की आपण बारीक करून घेतलेले आणि सगळा मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा. मिक्स केल्याच्या नंतर आपल्याक त्याच्यात चवीनुसार मीठ टाकूचा. मीठ टाकल्याच्या जरा नंतर हळद टाकायची. हळद तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. जराशी साखरसुद्धा टाकायची, जरा गोडने सेव करू म्हणून. आणि त्याच्यानंतर ती भाजी मस्तपैकी वाफेवर शिजवून घ्यायची. तुमका वाटलं तर जरासं पाणी टाकू शकता, पण तशी काही गरज येत नाही. त्याच्यानंतर भाजी शिजली की वरून टाकायचं मस्तपैकी ओला खोबरा टाकल्याच्या नंतर टाकायची कोथिंबीर आणि मस्तपैकी आपली भाजी शिजवून घ्यायची. आणि फायनली तुम्ही बघू शकता आपली भोपळ्याची भाजी रेडी असा. आणि आजची रेसिपी तुमका कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.